हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला युनिट 2 स्टार्ट करायचा आहे मेडिसिनल केमिस्ट्री 3चा. आपण ऑलरेडी युनिट 1वरती डिस्कस केलेला आहे. युनिट 1 हा आपला ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. युनिट 1 आणि युनिट 2 हे एकच पार्ट आहे. ह्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला अँटीबायोटिक्सवरतीच डिस्कस करायचं आहे. अँटीबायोटिक्सचे जे फंक्शन आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, त्यांचे जे बॅकग्राऊंड, नॉमेनक्लेचर, स्टेरिओकेमिस्ट्री, सार प्लस जे क्लासिफिकेशन आहे ते सगळे आपल्याला ह्या दोन्ही युनिटमध्ये सेम बघायचे आहे. फक्त डिफरन्स एवढा आहे की 2 युनिट कंबाईन जर केला असता तर खूप वास्ट असा युनिट झाला असता. सो इथे आपला जो टॉपिक आहे त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. सो सेकंड पार्टमध्ये सुद्धा आपल्याला अँटीबायोटिक्स बघायचं आहे. अँटीबायोटिक्स काय आहे, कशा प्रकारे ते वर्क करतात, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय, हे सगळं आपण ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो जर तुम्ही डायरेक्ट युनिट 2मध्ये आला आहात तर आय रिक्वेस्ट यू की युनिट 1मधला फर्स्ट लेक्चर तुम्ही अटेंड करा, सो दॅट जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते सगळे क्लिअर होणार. कारण युनिट 2 हा कम्प्लिटली डिपेंड आहे आपला युनिट 1वरती. ठीक आहे. हा जो आपला युनिट 2 आहे, ह्या युनिट 2मध्ये आपले काही क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामधला फर्स्ट क्लास आहे मॅक्रोलाइट. मॅक्रोलाइटवरती आज आपण डिस्कस करणार आहे. अगेन मिसलेनियस जे क्लास आहे अँटीबायोटिकचे त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे. अगेन हा जो आपला टॉपिक आहे, युनिट आहे, याच्यामध्ये एक अँटी मलेरियल एजंट्स आहे याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचे. आणि ओव्हरऑल जो मेडिसिनल केमिस्ट्रीचा जो आपला सिलेबस आहे याच्यामध्ये जे काही ड्रग्ज आहे ते ड्रग्सच्या ट्रीटमेंटसाठी जे काही एजंट्स यूज केले जाते, ड्रग्स यूज केले जाते, त्या एजंटवरती आपल्याला डिस्कस करायचे आहे आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री 3मध्ये. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये अँटीबायोटिक्सचा सेकंड पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आज आपल्याला जे मॅक्रोलाइट्स आहे यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचं आहे अगदी सिम्पल वेमध्ये. त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. हा जो मॅक्रोलाइट आहे याचा स्ट्रक्चर थोडं वास्ट आहे, मॅक्रो आहे म्हणजे लार्ज आहे. त्याची स्टिरिओकेमिस्ट्री बघायचं आहे, नॉमेनक्लेचर बघायचं आहे. स्ट्रक्चर जरी कॉम्प्लिकेट आहे बट आजचं लेक्चर हे अगदी सिम्पल वेमध्ये मी तुम्हाला टीच करणार आहे. अगदी सिम्पल वेमध्ये आपल्याला आपला एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे. अगेन ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला टोटल 3 ड्रग्स बघायचे आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मॅक्रोलाइट, मॅक्रो मीन्स लार्ज आणि लार्ज त्याचं स्ट्रक्चर आहे, बट स्ट्रक्चर तिन्ही ड्रगचे थोडं कोरिलेट आहे, फार असं चेंज नाही आहे. सो याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. अगेन क्लोरॅम्फेनिकॉल जो आपला स्टारवाला ड्रग आहे, वी नो स्टारवाला ड्रग असला तर त्याचं सिंथेसिस सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो आज आपण क्लोरॅम्फेनिकॉल बद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत, त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याचं सिंथेसिस सुद्धा आपण बघणार होतो. ओव्हरऑल आजच्या लेक्चरमध्ये खूप सारे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहे आणि अगदी सिम्पल अशा वेमध्ये, कारण आपला फार्मसीज स्टुडंट या सगळ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे. सो चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर स्टुडंट्स, मॅक्रोलाइट्स हा एक क्लास आहे अँटीबायोटिक्सच्या कॅटेगरीमधला. आता नेहमीप्रमाणे जर आपण आपला जो वर्ड आहे मॅक्रोलाइट याला जर डिसोसिएट केलं 2 पार्टमध्ये तर काय होतं, एक मॅक्रो आणि सेकंड लाईट तयार होतो. ठीक आहे. मॅक्रो म्हणजेच काय, मॅक्रो म्हणजेच मायक्रो म्हणजे स्मॉल होतं आणि मॅक्रो म्हणजे लार्ज होतं. सो मॅक्रो म्हणजे काय तर लार्ज आणि लाईट्स म्हणजेच काय तर लॅक्टोन रिंग असं स्ट्रक्चर, असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये लार्ज अशी लॅक्टोन रिंग प्रेझेंट, त्या कंपाऊंडला मॅक्रोलाइट म्हणतात. आता तुम्ही याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर हे लार्ज आहे आणि याच्यामध्ये एक लॅक्टोन रिंग प्रेझेंट आहे, ज्या रिंगला एक डीऑक्सी रायबोस शुगर हे अटॅच्ड आहे. मॅक्रोलाइटचं स्ट्रक्चर त्याच्या नावाप्रमाणे आहे, मॅक्रो आहे, लार्ज आहे. ठीक आहे. आता स्ट्रक्चर म्हटलं की मुलांना अगोदरच भीती वाटते. तर आपला सब्जेक्ट मेडिसिनल केमिस्ट्री जो मुलांना अगोदरच हार्ड वाटतो, त्यातले त्यात आपले क्लासिफिकेशन आणि त्यातले त्यात हा जो आपला मॅक्रोलाइट ज्याचं मॅक्रो असं स्ट्रक्चर. सो मुलांना बरीच अशी भीती वाटते ह्या टॉपिकबद्दल, बट डोंट यू वरी. हा जो स्ट्रक्चर आहे, हा जो टॉपिक आहे, जितका मुलांना हार्ड वाटतो तितका हार्ड नाही आहे. कारण हे स्ट्रक्चर दिसायला जरी असं खूप मोठं दिसतंय, बट त्याला मला अगदी सिम्पल वे सांगते की हा स्ट्रक्चर काढायचं कसं. ही तुम्हाला एक रांगोळीसारखं एक स्ट्रक्चर दिसते. एक समजून घ्या की तुम्हाला अशी एक रांगोळीच काढायची आहे. कशी काढायची, आधी एक बेन्झिनसारखं स्ट्रक्चर करायचं, त्याला हा एक शेप द्यायचा. ठीक आहे. एक अशी रांगोळी छान अशी काढायची. देन इथे सुद्धा एक बेन्झिनसारखं स्ट्रक्चर, इथे एक स्पेस सोडायची जिथे आपल्याला एक ऑक्सिजन लिहायचा असतो. ठीक आहे. आता याचे 2 जे पोझिशन आहेत ते फिक्स आहे, ज्याच्यामध्ये आपला
अमिनो शुगर अटॅच होतो, म्हणजेच आपला जे काही शुगर मॉलिक्यूल आहे तो अटॅच होतो. ठीक आहे, एक हा पोझिशन आणि एक हा पोझिशन. ठीक आहे, इथे हा जो सेंटरला आहे, हा जो वरचा पार्ट आहे, एक डबल बॉन्ड ओ प्रेझेंट आहे. आता हा जो पार्ट आहे, राईट साईडचा जो पार्ट आहे आणि लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये कंपाऊंड जे अटॅच्ड आहे मॅक्रोलाइटमध्ये ते सेम कंपाऊंड आहे. सो इथे एक CH3, ह्या पोझिशनमध्ये एक OH आणि एक CH3, जे आपण इथे कंपाऊंड अटॅच्ड केले आहे सेम कंपाऊंड आपल्याला ह्या साईडला सुद्धा लिहायचे. मीन्स काय, इथे एक CH3, ह्या पोझिशनला एक OH आणि इथे अगेन एक CH3. इथपर्यंत झालं. ठीक आहे, देन हा जो ऑक्सिजन आहे ह्या पार्टच्या वर, हा जो कार्बन आहे इथे आपल्याला एक सबस्टिट्यूशन करायचे, दॅट इज इथिल ग्रुपचं CH2 अँड CH3 किंवा C2H5 सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि इथे एक C डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे. बस एवढंच आठवण ठेवायचं आहे. ठीक आहे, देन हा जो पोझिशन आहे इथे एक CH3 आणि इथे आतमधनं एक OH ग्रुप अटॅच आहे. बाकी ही जी रिंग आहे, म्हणजे हा जो ग्लायकोसायडिक लिंकेज आहे इथे आपल्याला कंप्लीट करायचे, म्हणजे इथे आपले अमिनो शुगर आहे इथे आपल्याला अटॅच करायचे आहे. सगळ्यांना अमिनो शुगर माहिती आहे, बस तीच अमिनो शुगर आपल्याला इथे काढायची आहे. बाकी स्ट्रक्चर जे आहे जेवढं वास्ट दिसते, जेवढं अवघड दिसते तेवढं नाही आहे. हे जे दोन अमिनो शुगर इथे अटॅच्ड आहे, हे दोन्ही अमिनो शुगर हे डिफरंट आहे. हा जो फर्स्ट शुगर मॉइटी आहे, हा शुगर मॉइटी आहे एल क्लॅडिनोज, म्हणजेच इथे एक CH3 अटॅच होणार, इथे एक OH अटॅच होणार, इथे एक CH3 अटॅच होणार अँड अगेन OCH3 ग्रुप हा अटॅच्ड होणार. हा जो सेकंड मॉइटी आहे हा डिसोसामाइन आहे. इथे एक अल्कोहोल अटॅच्ड असतो, इथे आता स्पेस नाही आहे, बट इथे एक CH3 अटॅच्ड असते आणि ह्या पोझिशनमध्ये एक अमाइन, त्याला 2 मिथिल ग्रुप अटॅच्ड असते. बस एवढं सिम्पल आहे आपला मॅक्रोलाइटचं स्ट्रक्चर. दिसताना असं वास्ट वाटते, बट थोडं त्याला बायफर्केट करून जर तुम्ही आठवलं, आणि फार असं नाही बट 4, 5, 10 तर जरी तुम्ही रिव्हिजन केली, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला स्ट्रक्चर आठवण होते. बट काय होतं, मुलांच्या मनामध्ये ऑलरेडी भीती असते मेडिसिनल केमिस्ट्रीची, आणि त्यातल्या त्यात स्ट्रक्चर जर एवढं मोठं असलं तर मुलं स्किप करतात. बट गाईज, हा तुम्हाला जो पॉईंट आहे एक्झाममध्ये 10 मार्क्स देऊ शकतो, कारण बरेचदा मॅक्रोलाइटवरती विचारला गेलेला आहे. जो आपला स्टारवाला ड्रग आहे दॅट इज क्लोरॅमफिनिकॉल, त्याच्यावरतीही क्वेश्चन विचारला गेला आहे. सो याला स्किप करू नका. स्ट्रक्चर जरी मोठा आहे तरी प्रॅक्टिस करा, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, सो हा जो मॅक्रोलाइट आहे हा काय करतो, तर हा एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियावरती त्याचा ॲक्शन शो करतो. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला हा किल करतो. फर्स्ट जी अँटीबायोटिक मॅक्रोलाइटमध्ये डिस्कवर झाली होती ती होती इरिथ्रोमायसिन, जे 1952 डिस्कवर झाली होती. जो फर्स्ट पार्ट आपण बघितला आहे अँटीबायोटिक्सचा, त्याच्यामध्ये आपण पेनिसिलिन बघितलं होतं. ठीक आहे, फर्स्टच आपला ड्रग होता पेनिसिलिन, जो लॅक्टम अँटीबायोटिक होता. काही पेशंट असे आहे जे पेनिसिलिनवरती ॲलर्जी शो करतात किंवा पेनिसिलिन रेजिस्टंट कंडिशन शो करतात. मग अशा वेळेस ट्रीटमेंटसाठी आपण इरिथ्रोमायसिन हा ड्रग यूज करतो, किंवा मॅक्रोलाइट कॅटेगरीमध्ये जे ड्रग्स येतात ते ड्रग्स यूज करतात. आता तुम्ही बरेचदा बघितलं असणार, कुठलाही कॉमन डिसीज असला तर मोस्ट ऑफ द टाइम जे फिजिशियन आहे ते इरिथ्रोमायसिन, अजिथ्रोमायसिन हेच ड्रग प्रिस्क्राईब करतात. खूप जास्त प्रमाणात हे ड्रग्स यूज केले जाते, कारण त्याचं इफेक्टही तसं आहे. खूप इफेक्टिव्ह हे आपले ड्रग्ज आहे, ज्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे की स्ट्रक्चरमध्ये एक लॅक्टोन रिंग प्रेझेंट आहे. ठीक आहे, जो 2 अमिनो शुगर प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये एक आपली एल क्लॅडिनोज अटॅच्ड आहे आणि सेकंड वन इज डिसोसामाइन अटॅच्ड आहे. स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे. केमिस्ट्री जर लिहायची असेल तर तुम्ही ते लिहू शकता की ते 2 ग्लायकोसायडिक लिंकेज प्रेझेंट आहे आणि 2 अमिनो शुगर प्रेझेंट आहे. समटाइम्स ही जी लॅक्टोन रिंग्स असते ही 14 मेंबर्स असते किंवा 12 किंवा 16 मेंबर्स असते. ठीक आहे, जे क्लासिफिकेशन आहे ह्या क्लासमध्ये जे ड्रग्स आहे त्याचे जे लॅक्टोन रिंग आहे, म्हणजे ही रिंग समटाइम्स इन्क्रीज होते. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर ड्रग. स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे आणि माझ्या स्टुडंटला तरी हा स्ट्रक्चर हार्ड वाटणार नाही. ठीक आहे, राईट. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचं आहे की जे आपले ड्रग आहे कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. तर जे आपण प्रिव्हियस
युनिट बघितला त्यामध्ये ही डायग्राम आपण बघितली आहे. ठीक आहे, हा काय आहे तर हा आपला मायक्रो ऑर्गॅनिझममधला रायबोझोम आहे. ठीक आहे, रायबोझोमचे 2 सब युनिट्स आहे, एक 50 सब युनिट्स आणि एक आहे 30 सब युनिट, 30 रायबोझोमल सब युनिट्स. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. जो आपले अँटीबायोटिक्स आहे, लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. सो मी म्हणून म्हणते की तुम्ही आधी एकदा तो लेक्चर अटेंड करा, सो दॅट तुम्हाला जे काही पॉईंट आहे इझिली क्लिअर होणार. सो प्रोटीन सिंथेसिस होताना काय होतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये प्रोटीन सिंथेसिस हे इम्पॉर्टंट असतं. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमला रिजिडिटी कोण प्रोव्हाइड करते तर ती रिजिडिटी प्रोव्हाइड करते सेल वॉल. आणि सेल वॉल कशापासून प्रिपेअर झाली आहे तर ती प्रोटीनपासून सिंथेसिस झाली. प्रोटीन कशापासून सिंथेसाइज झालं आहे तर ते पेप्टाईड चेनपासून सिंथेसाइज झाली. पेप्टाईड चेन पासून सिंथेसाइज होता तर ते अमिनो ॲसिडपासून सिंथेसाइज होता. अमिनो ॲसिडची जे काही चेन असते ती चेन फॉर्मेशन कुठे होते तर जो आपला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये रायबोझोम प्रेझेंट असतो, जो आपला प्रोटीन सिंथेसिस करतो. ठीक आहे, सो हा जो इथे पोर्शन दिसतो हा आहे आपला mRNA, दॅट इज मॅसेंजर RNA, ज्याच्यामध्ये मेसेज लिहिला आहे जो DNA पासून आलेला आहे. आणि tRNAचं फंक्शन काय तर हा अमिनो ॲसिडला कॅरी करतो रायबोझोमल सब युनिटपर्यंत. ठीक आहे, रायबोझोममध्ये 2 पोर्शन असतात, एक असतो ॲक्सेप्टर आणि एक असतो पेप्टाईड चेन फॉर्मेशनवाला पोझिशन, प्लस इथे एक आणखीन पोझिशन असते एक्झिटवाली, जो पेप्टाईड चेन फॉर्मेशन झाल्यानंतर त्याला एक्झिट करतो. आता नॉर्मली काय होतं की tRNA अमिनो ॲसिडला आणतो आणि ॲक्सेप्टर साईडमध्ये अमिनो ॲसिड येतो. इथे कोडॉन्स प्रेझेंट आहे, अमिनो ॲसिडमध्ये कोडॉन्स म्हणजे मॅसेज लिहिला जातो. हा अमिनो ॲसिड फर्दर ट्रान्सफर होतो ह्या पी पोझिशनमध्ये, जिथे पेप्टाईड चेन ॲक्च्युअलमध्ये फॉर्म करायची असते. आणि पेप्टाईड चेन फॉर्म झाल्यावर काय होतं की आपली ही जी सेल वॉल आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची ती फॉर्म होत असते. ही नॉर्मल प्रोसेस आहे. बट आपला जो ड्रग आहे दॅट इज मॅक्रोलाइट, हा काय करतो, ही जी पी साईड आहे, पेप्टाईड फॉर्मेशन साईड आहे, याला ब्लॉक करतो. आणि याला ब्लॉक केल्यामुळे काय होतं की इथे ही पोझिशन यांनी ब्लॉक केली, याच्यामुळे काय होतं की इथे हे जो अमिनो ॲसिड प्रिव्हियसली बाउंड झालेले आहे त्याला हा लॉक करतो. म्हणजेच जे फर्दर अमिनो ॲसिड येणार त्याला हे बाउंड होऊ देत नाही, याच्यासोबत लिंकेज फॉर्म करत नाही. आणि लिंकेज फॉर्म झाले नाही तर काय होणार, पेप्टाईड चेन फॉर्म होणार नाही. पेप्टाईड चेन जर फॉर्म झाली नाही तर काय होणार, आपली सेल वॉल जी आहे ती सिंथेसाइज होणार. म्हणजे ही रिव्हर्स प्रोसेस होणार. अमिनो ॲसिडची चेन फॉर्म होणार नाही, पेप्टाईड चेन फॉर्म होणार नाही, प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आणि सेल वॉल सिंथेसाइज होणार नाही. सेल वॉल जर सिंथेसाइज होणार नाही तर आपला मायक्रो ऑर्गॅनिझम हा ऑब्व्हियसली डेड होणार. सो दिस इज अ जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अवर मॅक्रोलाइट. आता हे जे मॅक्रोलाइट्स आहे फार्माकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे क्लासिफिकेशन मेन्शन केलेलं आहे की 14 मेंबर रिंग असलेला आपला मॅक्रोलाइट, देन 15 रिंग असलेली आपली लॅक्टोन रिंगवाला जो कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपला ड्रग येतो एक, आणि 16 मेंबर रिंग, ह्याचे 3 क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू फार्माकोलॉजी. जे 14 मेंबर रिंगमध्ये आहे याच्यामध्ये आपले 2 ड्रग्ज आहे जे आपल्याला आज बघायचे आहे. फर्स्ट आहे इरिथ्रोमायसिन, सेकंड वन आहे क्लॅरिथ्रोमायसिन. आणि 15 मेंबर रिंगमध्ये आहे आपला अझिथ्रोमायसिन. देन वी हॅव नॉमेनक्लेचर ऑफ अवर मॅक्रोलाइट. आता स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर झालं. स्ट्रक्चर सिम्पल आहे ना, येस आहे, ऑब्विसली आहे. आता मुलांना सगळ्यांना स्ट्रक्चर सिम्पल वाटतंय कारण स्ट्रक्चर ॲक्च्युली सिम्पल आहे, फक्त दिसताना मोठं दिसतं. आता नॉमेनक्लेचर कसा करायचा, हा जो आपला ऑक्सिजन आहे जो लॅक्टोन रिंगमध्ये प्रेझेंट आहे तिथनं आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायची आहे. त्याच्यानंतरचा जो फर्स्ट कार्बन आहे त्याला आपण फर्स्ट पोझिशन देऊया आणि देन हे रिंग आपल्याला कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आणि हा जो ऑक्सिजन आहे याला पकडला तर आपले 14 रिंग लॅक्टोन रिंग फॉर्म होते. ठीक आहे, देन ही जी अमिनो शुगर आहे याला सुद्धा आपण नंबरिंग करायची. हा जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजनपासून आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायचे, राईट. ठीक आहे, सो 1 2 3 4 5 सेम 1 2 3 आणि 4 5. सो अशा प्रकारे आपल्याला आपला जो मॅक्रोलाइट आहे याला आपण नॉमेनक्लेचर करू शकतो, नंबर करू शकतो. देन आपल्याला मेन इम्पॉर्टंट असते स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, दॅट इज सार. सो हा जो आपला मॅक्रोलाइट आहे याचा सार काय आहे तर फर्स्ट ऑफ ऑल सार लिहिताना याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे आपल्याला की ही जी आपली लॅक्टोन रिंग आहे, लॅक्टोन रिंगमध्ये
डीऑक्सी रायबोज शुगर हे अटॅच्ड असते. आता ही जी शुगर मॉइटी आहे, ही शुगर मॉइटी समटाईम्स एकच मॉइटी अटॅच्ड असते किंवा जे काही ड्रग्स आहे त्याच्यामध्ये 2 मॉइटी किंवा जास्त मॉइटी ही अटॅच्ड असते. ही जी शुगर मॉइटी आहे ही मोस्ट इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ही जर शुगर मॉइटी आपण रिमूव्ह केली तर जो कंपाऊंड आहे याची जी ॲक्टिव्हिटी आहे, जे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे ती लॉस होते. अगेन जे अमिनो शुगर आहे याच्यामधला जो C5 पोझिशन आहे त्यामध्ये आपण कुठलं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. जर आपण इथे सबस्टिट्यूशन केलं तर काय होते, कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी लॉस होते. देन जे 6 पोझिशन 11 आणि 12 पोझिशनमध्ये हा अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे. हा अल्कोहोल ग्रुप मोस्ट इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ह्या अल्कोहोल ग्रुपला जर आपण रिमूव्ह केलं किंवा सबस्टिट्यूट केलं तर हा याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती लॉस करते. देन मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे ॲट C2 पोझिशन अँड C10 पोझिशन. हा जो मिथिल ग्रुप आहे हा मिथिल ग्रुपसुद्धा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. आणि हा जो मिथिल ग्रुप आहे याचा बीटा कॉन्फिगरेशन हा इम्पॉर्टंट आहे. बीटा कॉन्फिगरेशनमध्ये जर हे 2 कंपाऊंड अटॅच्ड असणार तरच ते त्याची ॲक्टिव्हिटी शो करते. अगेन जो C4, 6, 8 आणि 12 पोझिशन आहे, मीन्स 4, 6, 8 आणि 12 पोझिशन आहे याच्यामध्ये जो मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे तो मिथिल ग्रुप हा अल्फा कॉन्फिगरेशनमध्ये असला पाहिजे. जर तो अल्फा कॉन्फिगरेशनमध्येच असणार तर तो त्याची ॲक्टिव्हिटी प्रॉपर शो करणार. जर त्याचं जे काही लोकेशन आहे ते जर चेंज झालं किंवा त्याचं जे काही कॉन्फिगरेशन आहे ते जर चेंज झालं तर ॲक्टिव्हिटी ही लॉस होऊ शकते. देन हा जो आपला इथिल ग्रुप अटॅच आहे 13 पोझिशनमध्ये हा अल्फा कॉन्फिगरेशनमध्ये असला पाहिजे तरच तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो. तर तुम्ही स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये सुद्धा हे पॉईंट मेन्शन करू शकता की जे कंपाऊंड आहे कंपाऊंडचे जे काही पर्टिक्युलर अल्फा आणि बीटा कॉन्फिगरेशन आहे ते त्याच्या पर्टिक्युलर पोझिशनमध्येच असलं पाहिजे. ओके, सो इथे तुमचा सार होतो आणि हीच तुम्ही स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. ओके, सो ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला टोटल 3 ड्रग पाहायचे आहे. फर्स्ट आहे इरिथ्रोमायसिन, सेकंड आहे क्लॅरिथ्रोमायसिन अँड थर्ड वन आहे अजिथ्रोमायसिन. इरिथ्रोमायसिन आणि अजिथ्रोमायसिन हे मोस्ट कॉमनली यूज होणारे अँटीबायोटिक्स आहे आणि मोस्ट ऑफ द डिसीज किंवा इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी हे 2 ड्रग यूज केले जाते. क्लॅरिथ्रोमायसिनसुद्धा बरेचदा यूज केला जातो बट हे 2 ड्रग मोस्ट कॉमनली यूज केले जाते. आता ह्या तिघांचे जे स्ट्रक्चर आहे बघा, स्ट्रक्चर बघताना वास्ट वाटते बट ते तेवढे हार्ड नसतात जेवढे मुलं समजतात. सो इथे बघा आता एकाच पेजवरती मी 3ही स्ट्रक्चर लिहिले सो त्यात मुलांना कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये. कारण मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की स्ट्रक्चर आले म्हटलं की मुलांना खूप अवघड जाते. आय नो बट डोंट यू वरी, फार असं हार्ड याचं स्ट्रक्चर नाही आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर कसं लिहायचं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जो इरिथ्रोमायसिन आहे, इरिथ्रोमायसिनचं जे स्ट्रक्चर आहे सेम आहे ॲज दॅट ऑफ मॅक्रोलाइटचं जे जनरल स्ट्रक्चर होतं. हा जो पोझिशन आहे ते एक अल्कोहोल प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे 6th पोझिशनमध्ये एक अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे सेम जे मॅक्रोलाइटचं स्ट्रक्चर आहे ते इरिथ्रोमायसिनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, सो देन जो सेकंड ड्रग आहे क्लॅरिथ्रोमायसिन, इथे फक्त एकच चेंज आहे. जो 6th पोझिशनमधला अल्कोहोल आहे तिथे एक OCH3 ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे हायड्रोजन रिप्लेस झाला आहे मिथिल ग्रुपसोबत. ठीक आहे, बाकी जे स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल सेम आहे. हे आपले 14 मेंबरवाले आहे लॅक्टोन रिंगवाले. अजिथ्रोमायसिन जो ड्रग आहे हा आपला 15 मेंबर लॅक्टोन रिंगवाला ड्रग आहे. म्हणजे याच्यामधली जी रिंग आहे ही 15 मेंबर रिंग आहे. इथे कार्बनचे एक्सटेन्शन झाले आहे आणि इथे एक नायट्रोजनसुद्धा आपल्या लॅक्टोन रिंगमध्ये प्रेझेंट आहे ज्याला मिथिल ग्रुप हा अटॅच झाला आहे. बाकी ओव्हरऑल स्ट्रक्चर सेम आहे. ठीक आहे, सो स्ट्रक्चर फार असा अवघड नाही. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तिघाही ड्रगचं सेम आहे की हे काय करतात, प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतात. फर्स्ट जो इरिथ्रोमायसिन आहे हा आपला नॅचरली ऑकरिंग ड्रग आहे जो स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रोसिसपासून सिंथेसाइज केला जातो जो सॉईल बॅक्टेरिया आहे. देन क्लॅरिथ्रोमायसिन आणि अजिथ्रोमायसिन हे सेमी सिंथेटिक ड्रग आहे. ठीक आहे, या जे ड्रग्स आहे ह्या तिघांचे यूज सेम आहे. मोस्ट ऑफ द इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी हे आपले ड्रग्स यूज केले जाते. इरिथ्रोमायसिनचा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि मेनी इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी ह्याचा यूज होतो. समटाईम्स जेव्हा पेशंटला पेनिसिलिनची ॲलर्जी असते किंवा पेनिसिलिन रेजिस्टन्स असते तेव्हा आपण हा ड्रग प्रिस्क्राईब केलतो. क्लॅरिथ्रोमायसिनचा सुद्धा सेम यूज आहे की रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, स्किन किंवा सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शनसाठी याचा यूज होतो. अगेन पेप्टाईड अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा क्लॅरिथ्रोमायसिनचा यूज होतो. अजिथ्रोमायसिन हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे ॲज कम्पेअर टू इरिथ्रोमायसिन अँड क्लॅरिथ्रोमायसिन.
सो दिस इज ऑल अबाउट द मॅक्रोलाइट. नाव सेकंड कॅटेगरी आहे आपले मिसलेनियसची, म्हणजेच ह्याच आहे हे जी आपली क्लासिफिकेशन आहे याच्यामधला सेकंड क्लास आहे मिसलेनियस. त्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे आपला क्लोरॅम्फेनिकॉल, ज्याचे आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. ठीक आहे. सो हा जो क्लोरॅम्फेनिकॉल आहे, Chloramphenicol is an antibiotic which is used for the treatment of various bacterial infection, which includes the infection in eye, meningitis, plague, cholera, typhoid fever. This chloramphenicol drug first time discovered in 1947 from Streptomyces peninsulae. See, this is the structure of our chloramphenicol. आता मॅक्रोलाइटच्या कंपॅरिझनमध्ये आपला क्लोरॅम्फेनिकॉलचं स्ट्रक्चर हे अगदी सिम्पल आहे. इथे एक्सप्लेन करायची गरज नाही, अगदी सिम्पल असं याचं स्ट्रक्चर आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचं आहे आपल्याला क्लोरॅम्फेनिकॉलचा. तर हा जो आपला क्लोरॅम्फेनिकॉल आहे सेम वर्क करतो ॲज लाईक ऑफ मॅक्रोलाइट. हा काय करतो, जे ए साईट आहे, ए साईटमधनं आपले जे अमिनो ॲसिड ट्रान्सफर होतात पी साईटवरती, ही जी ट्रान्सफर होण्याची प्रोसेस आहे याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. आणि हा आपला क्लोरॅम्फेनिकॉल काय करतो, ही जी प्रोसेस आहे दॅट इज ट्रान्सलोकेशन, याला इनिबिट करतो, याला प्रिव्हेंट करतो किंवा याला ब्लॉक करतो. सो ट्रान्सलोकेशन झालं नाही तर काय होणार, ऑब्व्हियसली पेप्टाईड चेन फॉर्म होणार नाही. पेप्टाईड चेन फॉर्म होणार नाही तर काय होणार, कुठल्याही प्रकारचं प्रोटीन सिंथेसिस होणार नाही, प्रोटीन सिंथेसाइज्ड होणार नाही, सेल वॉल सिंथेसाइज्ड होणार नाही, आणि जो आपला बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया किल होणार. सो हा जो आपला क्लोरॅम्फेनिकॉल आहे समटाईम्स बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून यूज होतो आणि समटाईम्स बॅक्टेरियोसाइडल म्हणून त्याची ॲक्टिव्हिटी शो करते. डिपेंड करते की कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे आणि ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे याच्यावरती हा आपला ड्रग त्याचा नेचर शो करतो, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. सी, हा जो आपला क्लोरॅम्फेनिकॉल ड्रग आहे मोस्ट ऑफ द टाईम आय इन्फेक्शनसाठी यूज केला जातो. सो म्हणून मोस्ट ऑफ द जे आय ऑइंटमेंट्स आहे, ड्रॉप्स आहे, त्या ड्रॉप्समध्ये हा ड्रगचा यूज केला जातो. ह्या ड्रगची आपल्याला सिंथेसिस बघायची आहे. सिंथेसिस थोडी लेंदी आहे, बट सिंथेसिस तर बघायचीच असते. ठीक आहे, कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे आणि हा ड्रग बरेचदा एक्झाममध्ये विचारले गेला, याची सिंथेसिससुद्धा बरेचदा विचारल्या गेलेली आहे. सो याचा जो प्रिकर्सर आहे तो आहे पी नायट्रो ॲसिटोफिनॉन्स, म्हणजेच पॅरानायट्रो ॲसिटोफिनॉन. याची ब्रोमिनेशन केली जाते, म्हणजेच काय, ब्रोमिनसोबत याची रिॲक्शन केली जाते. जेव्हा ब्रोमिनसोबत याची रिॲक्शन केली जाते तर ब्रोमिन मॉलिक्यूल इथे जाऊन अटॅच्ड होतं आणि सिस्टीममधनं एक HBr रिमूव्ह होतो किंवा सेपरेट होतं आणि ब्रोमो डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड हा फॉर्म होतो. जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला पॅरानायट्रो फिनॅसिल ब्रोमाइड म्हणतात. ठीक आहे, हा जो कंपाऊंड आहे याची रिॲक्शन होते हेक्झामाइनसोबत इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोराईड. जेव्हा हेक्झामाइनसोबत आपल्या ब्रोमो डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन होते तेव्हा काय होते, हा ब्रोमाइड जो आहे हा सिस्टीममधनं बाहेर होतो आणि इथे एक NH2 अटॅच्ड होतो आणि काय फॉर्म होतं तर कंपाऊंड ओ अमिनो पी नायट्रोफिनॉन हायड्रोक्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म होतो आणि इथे एक हायड्रोक्लोराईडचा जो कंपाऊंड आहे तो अटॅच्ड होतो. देन हा जो कंपाऊंड आहे याची फर्दर ॲसिटायलेशन केली जाते. ठीक आहे, ॲसिटायलेशन केल्यामुळं काय होतं, इथे एक COCH3 हा अटॅच्ड होतो. याची फर्दर रिॲक्शन केली फॉर्मेटसोबत इन प्रेझेन्स ऑफ Na2CO3 ॲक्वियस कंडिशनमध्ये आणि काय होतं, हा हायड्रॉक्झी मिथिल डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म होतं. ठीक आहे, मीन्स काय, जो प्रिव्हियस कंपाऊंड होता तर प्रिव्हियस कंपाऊंडमध्ये काय फक्त एक CH2OH अटॅच होतं, बाकी जे काही स्ट्रक्चर आहे ते सेम आहे, फक्त इथे हा जो कार्बन आहे इथे एक CH2OH अटॅच्ड होतो. देन हा जो कंपाऊंड आहे याची रिॲक्शन होते ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईडसोबत आणि ह्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनची ॲडिशन होते. आता C डबल बॉन्ड O आहे, इथे 2 हायड्रोजन मॉलिक्यूल ॲड होतात, म्हणजेच हा जो O आहे याचं अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतो आणि एक H हा कार्बनला अटॅच होतो, दॅट इज OH आणि H इथे एक अटॅच होतो. देन हा जो कंपाऊंड आहे याची फर्दर हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्शन होते. हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्शन झाल्यामुळं काय होतं, हा जो COCH3 जो आपला अमाईनला अटॅच्ड आहे इथे एक ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय होतं की एक हायड्रोजन इथे जाऊन अटॅच्ड होतं. देन हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडचं फर्दर रिझॉल्युशन केलं जाते विथ डी कॅम्फोनिक ॲसिडसोबत.
इन प्रेझेन्स ऑफ डायक्लोरोमिथिल ॲसिटेट. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक साईड चेन अटॅच्ड होते आणि ॲट द एंड आपला क्लोरोफॉर्म हा सिंथेसाइज्ड होतो. सो जे सिंथेसिस थोडी लेंदी आहे, थोडी जास्त रिॲक्शन आहे याच्यामध्ये, बट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ओके, सो प्रॅक्टिस करून तुम्ही हे सिंथेसिस आठवण ठेवू शकता. देन वी हॅव सार ऑफ अवर क्लोरॅम्फेनिकॉल. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर क्लोरॅम्फेनिकॉल. आता स्ट्रक्चरमध्ये एक बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे. ही जी बेन्झिन रिंग आहे याला जर आपण रिप्लेस केलं अदर ॲरोमॅटिक रिंगसोबत किंवा सायक्लिक सिस्टीम किंवा सायक्लोहेक्झेन, फ्युफिल की नॅप्थॉलिक किंवा कुठल्याही रिंगसोबत आपण रिप्लेस केलं तर याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती लॉस होते. सो ही बेन्झिन रिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. देन ही जी रिंग आहे इथे NO2 प्रेझेंट आहे. हाय NO2ला जर आपण रिप्लेस केलं NH2 किंवा एखादा NH अल्किल ग्रुप, अल्कोहोल किंवा कुठलाही अदर कंपाऊंड तर ॲक्टिव्हिटी लॉस होते. सो दिस NO2 इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस ॲक्टिव्हिटी. जर हा NO2 हा पॅरा पोझिशनला आहे, याला ऑर्थो पोझिशनमध्ये शिफ्ट केलं तरीही सुद्धा त्या कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी लॉस होते. सो याची जी पोझिशन आहे ही पोझिशन ॲज इट इज राहणं गरजेचं आहे. हा जो आपला डेरिव्हेटिव्ह आहे याचा डी आयसोमर म्हणजेच निगेटिव्ह आयसोमर डेक्स्ट्रो आयसोमर हा ॲक्टिव्ह आहे. अदर जे आयसोमर्स आहे म्हणजे लिओ फॉर्म जो आहे तो इनॲक्टिव्ह आहे. देन अगेन जो अल्कोहोल आहे, अल्कोहोलला जर आपण रिप्लेस केलं तरीसुद्धा कंपाऊंडची जी ॲक्टिव्हिटी आहे ती लॉस होते. म्हणजेच ओव्हरऑल क्लोरॅम्फेनिकॉलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी लॉस होते. सो सार अगदी सिम्पल आहे, फक्त कंपाऊंडचे नाव लक्षात ठेवायचं आणि कुठल्याही रिप्लेसमेंट केलं तर ॲक्टिव्हिटी काय होतं तर लॉस होतं. देन सेकंड आणि लास्ट ड्रग आहे आजच्या लेक्चरचा, दॅट इज क्लिंडामायसिन. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर क्लिंडामायसिन. क्लिंडामायसिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे जे आपण प्रिव्हियसली ड्रगचं दॅट इज क्लॅरिथ्रोमायसिनचं बघितलं होतं की हा काय करतो 50S रायबोझोमल सब युनिटसोबत बाउंड होतो आणि प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे आणि युजेससुद्धा ह्या ड्रगचे सेम आहे. व्हेरियस डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.